शेतकरी मित्रांनो, मी आलतो शेतामध्ये मित्रांनो. हे पहा आपली हळद आहे आणि हे पहा आमचं कुत्रं बी आले आमच्या संग. आता नेमकीच दुपार केली मित्रांनो, भूक लागली होती आणि नेमकीच आम्ही घरून पोहे आणून खाल्ले मित्रांनो. हे पहा ही आपली हळद आहे मित्रांनो. हे पहा मग आता खत दाखवतो. हे पहा हे खत टाकलं आता नेमकंच आणि सायकलच्या डवऱ्यानं डवरत आहे मित्रांनो. हे पहा तुम्हाला डवरलेलं दाखवतो मी पूर्ण. हे पहा हे पहा सायकलच्या डवऱ्यानं हे असं डवरलं आणि खत हे पूर्ण मिसळून जात आहे मित्रांनो. हे आपली 1.5 एकर हळद एका सोयीनं पाठीमागे व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो. पहा कशी टॉप हळद निघली आपली. आणि तिकडं पहा ते व्हिडिओमध्ये ते तिकडं सायकलच्या डवऱ्यानं हळद मधातून डवरत आहे मित्र. कसं मित्रांनो, पाऊस जरी आला तरी खत वाया जात नाही. हे एक चांगला उपक्रम आहे मित्रांनो. आणि काही शेतकरी काय करतात मित्रांनो, की 4-5 पोते फेकतात आणि डवरत नाही, काय नाही. मोठा पाऊस आला की खत वाहून जाते मित्रांनो. तरी शेतकऱ्याचं नुकसान आहे, त्याच्यासाठी थोडी मेहनत लागते, मात्र आपलं शेतकऱ्याचं फायदा होतो मित्रांनो. आणि दर 15 दिवसाला खत टाका मित्रांनो हळदीला. तुम्हाला काही करायचं काम नाही, कोणते ड्रिचिंग करायचे काम नाही, कोणतं 19-19, 12-12-62 कोणतंच खर्च सोडायचं काम नाही मित्रांनो. दर 15 दिवसाला जर तुम्ही खत टाकलं मित्रांनो, तर तुम्हाला उतार बी चांगला येतो हळदीला आणि नंबर 1 उत्पन्नसुद्धा निघते मित्रांनो. आम्ही आता तेच करणार आहे इथून पुढे मित्रांनो. हे पहिला डोस आज आम्ही दिला मित्रांनो. 3 DAP, 1 युरिया, 1 पोटॅश आणि 1 ह्युमीची बॅग आणि बायोपॉवर असे सगळं मिळून आज आम्ही पहिला डोस आम्ही हळदीला टाकला मित्रांनो. तरी दुसरा डोस टाकायच्या वेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी टाकीलच. तर जय जवान जय किसान मित्रांनो.